आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमधील घरकुल योजनेतील कथित घोटाळ्याविरोधात विधानसभेत जोरदार आवाज उठवण्यात आला। आमदार देवयानी सुहास फरांदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा मांडत नाशिककरांच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली। यावेळी त्यांनी UDCPR नियमांचा गैरवापर करून भूखंडाचे नियमबाह्य तुकडे करण्यात आल्याचा आरोप केला। तसेच गरिबांसाठी राखीव असलेला 20% गृहसाठा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले। संबंधित अधिकाऱ्यांनी बिल्डरांना पाठीशी घातल्याचे गंभीर आरोप करत तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत या प्रकरणाची दखल घेतली। महसूल आणि नगररचना आणि महानगरपालिका विभागांची संयुक्त चौकशी केली जाईल, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। गरिबांसाठी राखीव 20% गृहसाठा परत मिळवून पात्र लाभार्थ्यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सभागृहासमोर सादर केला जाणार आहे। नाशिककरांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले। शासनाने गोरगरिबांना घरं मिळावी म्हणून 2013 मध्ये 8/11/2013 मध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना ही आणली आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय ही योजना आणत असताना त्याच्यातून गोरगरिबांना घरं मिळावी हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्राच्या शासनाने सदर विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं देखील उद्दिष्ट गरिबांना एक पंतप्रधान आवास योजना आणून त्यांनी देखील त्या विषयाच्या बाबतीमध्ये पुढे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहे। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या घरांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर 8/11/2013 नंतर गृहनिर्माण योजना आल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या विषयामध्ये भ्रष्टाचाराला जर सुरुवात झाली तर ते 2/12/2020 मध्ये UDCPR आला आणि ह्या UDCPR मध्ये म्हणजे त्रुटी दूर केली की म्हाडाकडे जर प्लॉट विकत घेण्यासाठी 20% मधला जो असतो 4000 स्क्वेअर मीटरच्या वरच्या त्याच्यामध्ये जर प्लॉट विकत घेण्यासाठी पैसे नसतील तर 20% FSI हा विकासकाला वाढवून देऊन तो FSI मध्ये जे काही बांधकाम झालेलं असतं ते LIG आणि MIGच्या गोरगरीब लोकांच्यासाठीची घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडासाठीचा हा शासनाने 2020 मध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी ज्या नाशिक शहरामधून येते ह्या म्हाडाच्या घरकुलं मिळालेली नसल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज काजळे नावाचे जे उप अधीक्षक भूमी अभिलेख नाशिक शहरामध्ये काम करत आहेत भूमी अभिलेख विभागामध्ये, त्यांनी स्वतः एक पत्र दिलं आणि त्यांनी काही विकासकांवरती कारवाई करायला लावली। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 30/9/2024 ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केलेली होती। ह्या चौकशी समितीने जवळपास 8 महिने जवळपास चौकशी केली आणि 19/9/2025 रोजी हा अहवाल सादर केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये इतका मोठ्या याची व्याप्ती आहे त्यामुळे मला थोडासा आपण वेळ द्यावा। परंतु माझा आता स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये 2020 नंतर नाशिक शहरामध्ये काही दलाल फिरत होते। ते विकासकांना अशा पद्धतीने सांगत होते की तुमचं जर 4000 क्षेत्रफळाच्या वरचं जर क्षेत्रफळ असेल आणि एकाच नाव असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियाची 3 नावं ऍड करून घ्या किंवा तुम्हाला वाटेल त्याची 3 नावं ऍड करून घ्या आणि आम्ही तुम्हाला प्लॉटचं डिव्हिजन करून देतो। अशा पद्धतीने ज्या विकासकांनी हो म्हटलं आणि तुम्हाला अमुक खर्च येईल ते विकासक आज याच्यामध्ये अडकले आहेत, ज्यांनी नाही म्हटलं ते ह्याच्यातनं आज सुटलेले आहेत। कारण सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे चुकीचं काम आहे। परंतु माझा प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने हा सगळा घोटाळा होत असताना या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हा दाखल होत असताना घोटाळ्याचे प्रमुख उगमस्थान हे भूमी अभिलेख विभाग असून मोजणी नकाशा व दुय्यम बुकवर ज्या अधिकाऱ्यांच्या सही आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून सरकार सखोल चौकशी करणार का? फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून सिग्नेचर मॅपिंग करून आपण या अधिकाऱ्यांना निलंबित करणार का? सगळ्यात महत्त्वाचं, चोराच्या उलट्या बोंबा जे काजळे उप अधीक्षक भूमी अभिलेख ह्याच्यामध्ये दोषी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय खात्रीरित्या सांगते, खात्रीशीररित्या, आणि तेच आज ह्या सर्वांवरती गुन्हे दाखल करा म्हणतायत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला तुम्ही सांगा, भूमी अभिलेख डिपार्टमेंट मध्ये एकदा जर दुसरा प्रश्न तुम्हाला सांगते
की मनपाद्वारे जेव्हा 49 प्रकरणांमध्ये फक्त खोट्या प्रश्न घ्या, हो प्रश्नच विचारतीये मनपाद्वारे 49 प्रकरणांमध्ये खोट्या नकाशाच्या आधारे भूमी अभिन्यास मंजूर झाल्यावर तो पुन्हा फायनल डिमार्केशनसाठी मोजणी विभागाकडे जात असतो सन्माननीय मंत्री महोदय. माझा आपल्याला प्रश्न आहे की मोजणी विभागाने हे डिमार्केशन करत असताना म्हणजेच या उपअधीक्षकांनी हे मूळ नकाशे तपासले नव्हते का सन्माननीय अध्यक्ष महोदय. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे हे काजळे त्याच्यात दोषी आहे. तिसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा तुम्हाला विनंती आहे की जो हा चौकशी समितीचा अहवाल आहे तो पटलावरती आपण घेऊन त्या अहवालानुसार आपण कारवाई करणार का सर्व विषयाची. चौथा विषय आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय की या विषयाच्या बाबतीमध्ये 11/8/2024 ला सहाय्यक नगररचनाला महानगरपालिकेच्या या चौकशी समितीने पत्रक देऊन त्यांचीच नेमणूक केलेली होती. सन्माननीय अध्यक्ष महोदय एकच मिनिट एक मिनिट ह्या ADTP वरती आपण कारवाई करणार का. कारण 23, 24, 25 मध्ये मी मंत्री महोदयांना महानगरपालिकेने मला परवा ईमेल पाठवला त्याची यादी दिली आहे साहेब. एकाच दिवसामध्ये डिव्हिजन झालेल्या प्लॉटला महानगरपालिकेने 23, 24 मध्ये 25 मध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की हे ADTP संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त देखील ह्या सदर विषयामध्ये दोषी आहे. म्हाडाची NOC घ्यायला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. परंतु मंत्री महोदय एकच मिनिट सदर विषयामध्ये म्हाडाची NOC घेऊ नये म्हणून आयुक्तानेच पत्र काढलेलं आहे. कारण हे सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी म्हाडाला घरं उपलब्ध होऊ नये यासाठी आयुक्तांच्या कानाशी जाऊन त्यांनी हे गोष्ट केलेली आहे. तर ह्या म्हाडाची देखील NOC आणि या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये अतिशय शेवटचं की या सगळ्या विषयाची आपण आयुक्त नपा प्रशासन जमाबंदी आयुक्त पुणे नगरविकास संचालक पुणे आणि विभागीय आयुक्त नाशिक यांच्या माध्यमातून पूर्णतः चौकशी करून भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी तोपर्यंत सस्पेंड करणार का. अध्यक्ष महोदय यामध्ये माननीय आमच्या देवयानी फरांदेजी नितीन पवारजी आणि विजय वडेट्टीवार आणि 7-8 विधानसभा सदस्यांनी आणि काही विधान परिषद सदस्यांनी सरकारसमोर या अधिवेशन काळामध्ये अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला. आणि गोष्ट खरी आहे की यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. प्रचंड म्हणजे महाराष्ट्राच्या या म्हाडा आणि आमच्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्ताच्या खालच्या अधिकाऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून जे एक कार्टेल तयार केलं आणि कार्टेल तयार करून असा एक व्यवस्था उभी केली ज्या व्यवस्थेतनं आपल्याला खूप मोठा त्या ठिकाणी गैरव्यवहार करता येईल अशी व्यवस्था उभी केली. त्यातनं बाय प्लॅनिंग करून या पद्धतीचा घोटाळा तयार केलेला आहे. खरं तर 8 नोव्हेंबर 2013ची जी आपली गृहनिर्माण पॉलिसी आहे यामध्ये 4000 चौरस मीटरच्या वर या पॉलिसीमध्ये ज्यांना घरं लेआउट सँक्शन करायचं आहे ज्यांना त्या ठिकाणी म्हाडाच्या वसाहती उभ्या करायच्या आहेत म्हणजे वसाहती उभ्या करायच्या आहेत त्यांना 20% EWS आणि LIG